नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या खास महिलांसाठीच्या टिप्स बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फक्त महिलांसाठी उपयुक्त टिप्स। सॅलडसाठी भाज्या धुताना पाण्यामध्ये तुरटी मिसळून एकदा धुवा। भाज्यांमधून कीटकनाशके आणि जीवाणू काढून टाकेल। तांब्याच्या भांड्याचा उपयोग पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठी होतो। या भांड्यातील पाणी पिल्यामुळे स्मरणशक्ती वाढते। शिवाय लिव्हर संबंधित जे काही आजार असेल ते देखील दूर होतात। काही लोक यामध्ये तुळशीची पाने टाकून ते देखील पितात। जेवण बनवण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता। मोहरीच्या तेलाचा वापर केल्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो। शिवाय तुम्ही हृदयविकाराच्या आजारांपासून देखील दूर राहता। ऑलिव्ह ऑइल सर्वात योग्य पर्याय आहे। या तेलाचा वापर केल्यामुळे तुम्ही क्रोनिक आजारापासून दूर राहाल। जेव्हा लोक भाज्यांना गरजेपेक्षा जास्त शिजवतात तेव्हा त्या नरम आणि मऊ होण्याऐवजी त्यामधील पौष्टिक घटक निघून जातात। यामुळे पदार्थाची टेस्टही बिघडते। त्यामुळे ओव्हर कुकिंगपासून दूर राहा। बिर्याणीसाठी परफेक्ट ब्राऊन कांदा हवा असेल तर कांदा तळताना त्यामध्ये थोडी साखर घाला। भजे पकोडे बनवताना पिठामध्ये चिमूटभर अरारोट आणि गरम तेल घाला। त्यामुळे पकोडे छान क्रिस्पी होतात। बरेच लोक घरात पनीर किंवा फ्रोझन फूड फ्रीजमध्ये ठेवतात। ते फ्राय करण्याआधी फ्रीजमधून काढून थेट गरम तेलात टाकतात। त्यामुळे तेल तुमच्या अंगावर उडू शकते। अशातच त्यामधील थंडावा निघून गेल्यानंतरच ते फ्राय करा। बऱ्याचदा आपण तेल गरम करण्याची वाट बघत नाही, त्यामुळे पदार्थ तवा किंवा भांड्याला चिटकतात। कढईत तेल टाका आणि तेल गरम झाल्यानंतरच तुमचा पदार्थ त्यामध्ये टाका। शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे शरीरात अनसॅच्युरेटेड फॅटच्या जागी सॅच्युरेटेड फॅट तयार होते। त्यामुळे तुमच्या शरीरातले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते। बऱ्याचदा कढी बनवताना ती अशीच सोडतात, तर कढीमध्ये एक्स्ट्रा तडका दिल्याने त्याची चव वाढते। कढीमध्ये शेवटी तडका टाका, त्यामुळे त्याची चव वाढेल। टोमॅटो सूप बनवण्यासाठी त्यात एक हिरवी मिरची, एक लसणाची पाकळी आणि आल्याचा तुकडा उकळताना घाला। त्यामुळे सूप छान चविष्ट होईल। ॲल्युमिनियमची भांडी खूप मजबूत असतात, त्यामुळे लोक त्या भांड्यामध्ये जेवण बनवतात आणि ॲल्युमिनियम ॲसिड अन्नपदार्थ, टोमॅटो, व्हिनेगर यासारख्या पदार्थांसोबत प्रक्रिया करतो। त्यामुळे अन्न पोटात गेल्यानंतर पोटदुखीची समस्या उद्भवू शकते। यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त विषारी पदार्थ तयार होतात। ग्रेव्हीसाठी आलं लसूण पेस्ट तयार करताना लसणाचं प्रमाण नेहमी 60% आणि आलं 40% घाला। हरभरा, छोले किंवा राजमा रात्रभर भिजवायला हरकत नाही, पण रात्री भिजवायला विसरलात तर सकाळी 1 ते 1.5 तास गरम पाण्यात भिजत ठेवा आणि उकळत असताना त्यामध्ये 2 सुपाऱ्या घाला। हिरव्या भाज्या मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा, जेणेकरून त्यातील जीवनसत्वे वाफेवर निघून जाणार नाहीत। जेवण बनवण्यासाठी सगळ्यात चांगली भांडी लोखंडाची असतात। लोखंडाच्या भांड्यामध्ये वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता, कारण याचे कुठलेही दुष्परिणाम नाही। लोखंड आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते। मसाला तयार करताना खोबरं वरवर भाजावं, जास्त तळू नये, अन्यथा भाजी कडवट लागते। कढी सकाळी बनवली असेल तर संध्याकाळपर्यंत ताजी ठेवण्यासाठी त्यात अर्धा लिंबू पिळा। मातीच्या भांड्यामध्ये डाळ 25 मिनिटाच्या आत हळूहळू आचेवर शिजते, म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमची बाकीची कामं करू शकता। मातीच्या भांड्यातील शिजवलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते स्वादिष्ट आणि पौष्टिक असते। मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी आणि इतर पदार्थ तुम्हाला चांगली चव देत नाही, तर नेहमी निरोगी ठेवतात। दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखशीचं वाटण घालायचं, भाजी खूप मस्त लागते। इडली डोशाचं पीठ जास्त लवकर फर्मेंट झालं असेल तर त्यात मीठ घालून ढवळायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं। साबुदाणा धुवून त्या साबुदाण्याच्या वर 1 पेर गरम पाणी घालून रात्रभर भिजवावा किंवा निम्म दूध निम्म पाणी घालून भिजवावा। लसूण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवा, साले लवकर सुटतात। चहा उकळताना दूध घातल्यानंतर चहा उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये गाळणी घालून ठेवावी। चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर जात नाही। पावभाजी करताना एकसारखे पाव कापले जावेत यासाठी एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवावं आणि त्यात बुडून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा। त्यामुळे पाव चांगले कापले जातात। 8 दिवस सुरणाची भाजी खाल्ल्याने मूळव्याध कायमची गायब होऊ शकते। नवजात बालकाला जर जास्त पोटदुखीचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी थोडे तोंडावाटे न देता पोटावर चोळत राहिले तर आराम पडू शकतो। साबुदाणा खिचडी लुसलुशीत बनवण्यासाठी साबुदाणा भिजवताना पाण्यामध्ये 4 मोठे चमचे ताक व थोडे मीठ घालावे। खिचडी फोडणीला घातल्यानंतर 5 मिनिटात तयार होते। गॅसजवळ उभा राहून 10-12 वेळा ढवळले असता खिचडी फुलून येते। वेळेच्या आधी गॅस बंद करावा, कारण गरम भांड्यातील पदार्थ शिजत राहतो। फोडणीनंतर आमटीवर किंवा मिसळीच्या रश्श्यावर तर्री आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडी साखर घातली तर आमटीला आणि रश्श्याला छान तेलाचा तवंग येतो।
जाडसर दाण्याचा कूट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप दाणे घालू नका. थोडे थोडे दाणे घालून 2 ते 3 वेळा ऑन ऑफ करत राहिलं तर जाडसर दाण्याचा कूट तयार होतो. त्या दाण्याची साले काढू नयेत. सालासहित कूट करावा. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी चांगले असतात. टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.